नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एकेश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार कम्युनिटी हेल्थ नर्सिंग वृद्धापकालीन परिचर्येची परिचारिकेची जबाबदारी। वृद्धापकालीन परिचर्येतील परिचारिकेची जबाबदारी कोणती? तर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ नर्स इन एजिंग। GNM थर्ड इयरला हा विचारला जाणारा प्रश्न आहे। तर आपण बघूया। तर या परिचर्येचा मुख्य उद्देश हा वयोवृद्धांच्या आयुष्याचा दर्जा सुधारणे यासाठी तिला खालील भूमिका पार पाडाव्या लागतात। तो कोणत्या भूमिका पाडाव्या लागतात? सेवा देणाऱ्याची भूमिका, ठीक आहे। त्याच्यानंतर आरोग्य शिक्षकाची भूमिका, आरोग्य सेवांमधील समन्वयकाची भूमिका, सल्ला व मार्गदर्शक जो असतो त्याची भूमिका परिचारिकेला पार पाडावी लागते। आता त्याच्यामध्ये वरील भूमिका पार पाडताना तिला खाली दिलेले कार्य करावे लागतात। तर कोणती कार्य करावी लागतात? तर पहिलं आहे आरोग्यविषयक माहिती घेणे। पहिलं कार्य आहे आरोग्यविषयक तिला माहिती घ्यायची आहे। तर सर्वप्रथम वयोवृद्ध माणसाची सविस्तर तपासणी करावी। यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक स्रोतांची माहिती घ्यावी। आरोग्यविषयक माहिती घेताना स्वच्छ अंघोळ, स्वच्छ कपडे, मलत्सर्जन, मूत्रसर्जनावर नियंत्रण, जेवण जाते की नाही या सर्व गोष्टींच्या दिनचर्येबद्दल माहिती घ्यावी, ठीक आहे। आरोग्यविषयक माहिती घेताना स्वच्छ अंघोळ, स्वच्छ कपडे, मलोत्सर्जन, मूत्रोत्सर्जनावर नियंत्रण, जेवण जाते की नाही या सर्व गोष्टींचा दिनचर्येमधील माहिती आपल्याला वृद्धांची घ्यायची आहे। इतर कामामध्ये क्षमता पाहण्यासाठी मोबाईलचा वापर, टेलिफोनचा वापर, बाजारात करणे, बँकेमध्ये जाणे, अन्न शिजवणे अशा अनेक गोष्टी ज्यामध्ये वस्तूंचा साहित्यांचा वापर करावा लागतो अशा कृती विषयक चौकशी करावी, माहिती घ्यावी। इतर कामांची पण त्यांची क्षमता तपासून बघायची, त्यांच्या कोणत्या कृतीविषयी चौकशी करायची आणि माहिती घ्यायची। त्यानंतर आरोग्य तपासणीमध्ये दिसण्याची क्षमता, ऐकण्याची क्षमता, जीवनासंबंधित सर्वांची क्षमता, पाहण्यासंबंधी, दातासंबंधी ह्या समस्या पाहायच्या आहेत। वर्धित रक्तदाबासाठी म्हणजे BPचं तपासणी करावी। स्त्रीमध्ये स्तनाच्या गर्भाशयाच्या कर्करोगासाठी तपासणी करायची आहे। त्वचेची तपासणी अशा पद्धतीने सर्व तपासणी करायची आहे। प्रयोगशाळेतील तपासण्या, रक्ताची तपासणी, मूत्राची तपासणी, रक्त शर्करा तपासणी, कोलेस्ट्रॉलसाठी तपासणी, कंठस्थ ग्रंथीच्या तपासण्या अशा अनेक प्रयोगशाळेतील तपासण्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर बघायचं आहे दुसरं चांगल्या आहारासाठी तपासणी। त्यासाठी काय करायचं? तर उत्पन्नाचे आर्थिक स्रोत कमी असणे, जिभेला तोंडाला चव नसते, अन्नामध्ये जेवणामध्ये रस आवड नसते, भूक मंदावणे, त्याच्यानंतर जेवण तयार करण्यामधील त्रास, खाद्यपदार्थांची उपलब्धता नसणे, खाण्यामध्ये जेवणामधील असमर्थता, जेवता येत नाही। त्यानंतर आजारपणामुळे आहारातील पथ्य या सर्व कारणामुळे वयस्करांच्या आहारावर परिणाम होतो, म्हणून सर्व दिलेल्या मुद्द्यांबद्दल माहिती घ्यायची। वर दिलेले जे मुद्दे आहेत म्हणजे हे 3 मुद्दे याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची। त्यानंतर आहे दैनंदिन कार्यासाठी व व्यायामासाठी प्रोत्साहित करणे। वयोवृद्धांच्या आरोग्यासाठी रोजची दैनंदिन कामे, व्यायाम हेच मूलभूत घटक आहे। यामुळे शारीरिक क्षमतेसह व मानसिक भावनिक संतुलन देखील राखले जाते। तर यामध्ये वयोवृद्धांमध्ये व्यायाम, शारीरिक हालचाली सुरू ठेवण्यामध्ये अनेक समस्या असतात, जसे की सांधे आखडणे, ताठर बनणे, संधिवात असतो वयोवृद्ध लोकांना, शक्ती ताकद कमी पडणे, रक्तदाब स्वाभाविकतेपेक्षा कमी असतो, सुविधांचा अभाव, प्रोत्साहनाचा अभाव, प्रोत्साहन देत नाही आपण, वयोवृद्धांकडे दुर्लक्ष केलं जातं। तर अशा प्रकारे तर मग वृद्धापकालीन परिचर्येमध्ये व्यायाम, योगा, ध्यानधारणा, प्राणायाम यांचा दैनंदिन कामामध्ये समावेश करणे म्हणजे गरजेचं आहे। तसेच वयोवृद्ध लोकांना कलात्मक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात व खेळामध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करा। काळजी, तर वयोवृद्धांची प्रतिबंधात्मक काळजीमध्ये वयोवृद्धांमध्ये त्यांची शारीरिक, मानसिक व सुरक्षितता आपल्याला अतिमहत्त्वाची आहे। तर परिचर्या करणाऱ्या परिचारने घरात व वृद्धांची काळजी घेणाऱ्यांनी सुरक्षिततेच्या उपायांवर विशेष लक्ष द्यावे। म्हणजे वातावरणापासून संरक्षण, मानसिक तणावापासून, ताणतणावापासून संरक्षण करायचं, वैयक्तिक आरोग्यासंबंधी विशेष काळजी, शारीरिक व मानसिक इजा, भीती, थकव्यापासून संरक्षण करायचं आहे, पुनर्वसनाच्या सेवा पुरवायच्या आहेत। त्यानंतर मानसिक आधार द्यायचा आहे। मानसिक आधार देताना वयोवृद्ध व्यक्ती जे आहे त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील मानसिक मेंटल स्टेटस स्तरावर त्यांचे मानसिक आरोग्य आधारित असते। मग त्याच्यामध्ये एकलकुंडेपणा येतो, दुर्लक्ष केले जाते, कुचकामीपणाची जाणीव, कुटुंबावर आपण बोज आहोत असं वाटणं त्यांना, समाजातील निष्क्रियता या सर्वांमुळे वृद्ध व्यक्तींचे मानसिक संतुलन बिघडू शकतं।
तर मग या सर्व समस्या कमी करण्यासाठी परिचारिका जी असते त्या महत्त्वाची भूमिका पार पाडावी. एकलकोंडेपणाची समस्या दूर करण्यासाठी कुटुंबाच्या सदस्यांशी सल्लामसलत करावी. वृद्धांना सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे. ज्येष्ठ नागरिक गट तयार करण्यास प्रोत्साहित करायचं आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, उपयोग होईल अशा गोष्टी आयोजित करायच्या. त्याच्यानंतर धार्मिक सांस्कृतिक आवडी कृती वाढवून त्यांना सक्रिय भाग घेण्यास प्रोत्साहित करायचं आहे. या सर्वांमुळे वयोवृद्ध लोकांना मानसिक आधार मिळण्यास मदत होईल. त्यानंतर वयोवृद्ध लोकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे व त्यामध्ये सहभाग घेतात त्यांची खात्री करून त्यामुळे त्यांना मानसिक समाधान मिळते. समाजात त्याची उपयुक्तता देऊन त्यांचा सामाजिक दर्जा सुधारू शकतो. अशा प्रकारे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग GNM 3rd इयरचा हाचा टॉपिक होता. तर तुम्ही नोट्स काढून घ्या. वृद्धापकालीन परिचर्येची म्हणजे परिचारिकेची जबाबदारी 5 मार्काचा क्वेश्चन होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.